हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या स्वराज्य इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. 12वीची एक्झाम झाल्याच्या नंतर सीईटी देणार होय, तर सीईटी आपल्या सर्वांना द्यावंच लागेल. तुम्ही थंबनेल पाहून तर एकदम चकित झाले असाल की सीईटी वर्षातून 2 वेळा. होय विद्यार्थी मित्रांनो, तर सीईटी वर्षातून 2 वेळा होणार आहे, जी की आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे किंवा सीईटी सेलद्वारे जी काही MST सीईटी जी काही इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहे किंवा अदर फील्डसाठी जी काही एंट्रन्स एक्झाम घेतली जाते ती वर्षातून 2 वेळा. तो होय विद्यार्थी मित्रांनो, ती 2 वेळा घेतली जात आहे असं मिनिस्टर्स लोकांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे. इंडियन एक्सप्रेस नावाचे एक मीडिया आहे, ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो, त्यांनी ही न्यूज कव्हर केलेली आहे. ठीक आहे, तर काय म्हणते पाहून घ्या. MST सीईटी वर्षातून 2 वेळा होय, 2 वेळा होणार आहे. आणि 26 आणि 27 म्हणजे जे मुलं आता सध्या 12वीला आहेत आणि 26 मध्ये जे काही एक्झाम देणार आहे 12ची, त्या मुलांसाठी सुद्धा ही एक्झाम 2 वेळा होणार आहे. ही एक गुड न्यूज आहे बाळांनो तुमच्यासाठी. सर गुड न्यूज कशी? जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट दिला त्यामध्ये मार्क्स जर कमी आले तर पेपरचा क्रायटेरिया तुम्हाला माहिती असतो, कोणत्या पॉईंटला आपण जास्त फोकस करायला पाहिजे, कोणत्या पॉईंटला आपण कमी फोकस करायला पाहिजे आणि कुठं आपण मॅक्सिमम जोराने अभ्यास करून आपण आपला स्कोअर बूस्टर आणू शकतो. यासाठी एक्झाम जर 2 वेळा होत असेल तर हा तुमचा प्लस पॉईंट आहे. ज्या पद्धतीने NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे आपला जेईचा एक्झाम, जेई मेन्स किंवा नीटचे जे लोक एक्झाम कंडक्ट करतात, यांचं सुद्धा कॅलेंडर, जेईचं कॅलेंडर तेच आहे. एक पहिली एक्झाम जानेवारीमध्ये घेतात, दुसरी एक्झाम एप्रिलमध्ये घेतली जाते. त्यांची सेम टू सेम कंडिशन आपल्यासाठी ते लागू करू शकतात. मग यावर्षी काय होऊ शकतं बाळांनो पाहून घ्या की 26ला पहिली एक्झाम तर मार्चमध्ये घेतील असं आपण ठरवून चालूयात. नक्की फिक्स कॅलेंडर आलेलं नाहीये. पहिली एक्झाम मार्चमध्ये आणि जो सेकंड एक्झाम होईल आपली, सेकंड जो काही सेकंड फेज आहे पेपरचा, तो एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकतो. ठीक आहे, हे एक पॉसिबिलिटीज आहे. ठीक आहे ना, तरी 2026ला. पण 27 पासून जसं जेई मेन्सचं कॅलेंडर आहे, ज्या पद्धतीने जेई मेन्स कंडक्ट केली जाते, जानेवारीमध्ये फर्स्ट पेपर आणि एप्रिलमध्ये सेकंड पेपर, त्याच पद्धतीनं MST सीईटी सुद्धा कंडक्ट केली जाईल. हा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सर्वात एक महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे, कारण की ज्या पेपरमध्ये एक फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि सेकंड अटेम्प्ट आहे. जर फर्स्टमध्ये स्कोअर तुम्हाला कमी आलेला असेल आणि सेकंडमध्ये स्कोअर तुमचा मॅक्सिमम असेल, तर मॅक्सिमम वाला स्कोअर, सेकंड वाला स्कोअर तुमचा कन्सिडर केला जाईल. आणि यामुळे तुम्हाला एक प्लस पॉईंट असा फायदा असा होऊ शकतो की तुम्हाला तुमच्या आवडीचं स्वप्नातलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. आणि ज्या ब्रांचमध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करायची किंवा कोणत्या फील्डला जायचं असेल त्यासाठी तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते. ठीक आहे, तर हे सगळे एक अपडेट होता. ठीक आहे ना, मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो, पाहिल्याबद्दल धन्यवाद. थांबूयात आपण.